इस्लामपूर आता कृष्णानगर म्हणून ओळखलं जाणार. बाबरी मस्जिद चौकचं नाव जैन मंदिर चौक होणार. सुन्नत नगर पुन्हा संतनगर म्हणून ओळखलं जाईल आणि मुस्तफाबादचं नाव पुन्हा धर्मपुरा ठेवलं जाणार. चौक, रस्ते आणि शहरांची नावं बदलल्याच्या बातम्या आपण बहुतेक वेळा भारतात ऐकतो, विशेषतः उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशामधून आणि महाराष्ट्रातून सुद्धा. पण यावेळी ही घटना घडली आहे भारताच्या शेजारच्या देशात पाकिस्तानमध्ये, आणि तेही पाकिस्तानच्या सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या लाहोरमध्ये. ज्या लाहोरच्या मातीत इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेचा वारसा मिसळलेला आहे, त्या लाहोरमधल्या अनेक भागांची नावं, चौकांची नावं बदलली जात आहेत. आणि विशेष म्हणजे ही नावं नवीन नाहीये, तर 1947 पूर्वी म्हणजे फाळणीपूर्वी जी मूळ नावं होती तीच नावं पुन्हा परत आणली जात आहेत. कारण भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती, त्यामुळे पाकिस्तान एक इस्लामिक राष्ट्र म्हणून तयार झालं. आणि त्यानंतर हिंदू, शीख, जैन किंवा ख्रिश्चन परंपरेशी जोडलेली रस्त्यांची नावं बदलण्यात आली. इतिहासात ही आधी घडलं होतं आणि आजही जगात अनेक ठिकाणी होतं, पण पाकिस्तानने आता चाक उलट्या दिशेने फिरवायला सुरुवात केली. आणि ते का, तर त्याचं उत्तर तुम्हाला या बदललेल्या नावांमध्येच दिसून येईल. आतापर्यंत लाहोरमधल्या 9 ठिकाणांची नावं बदलली गेलीत. इस्लामपुराचं नाव आता कृष्णनगर करण्यात आलंय. सुन्नत नगरचं नाव संतनगर, मौलाना जाफर चौकचं नाव लक्ष्मी चौक, बाबरी मस्जिद चौकचं नाव जैन मंदिर चौक, मुस्तफाबादचं नाव धर्मपुरी करण्यात आलंय. तसंच सर आगा खान चौकचं नाव डेव्हिस रोड, अल्लामा इक्बाल रोडचं नाव जेल रोड, फातिमा जिन्ना रोडचं नाव क्वीन्स रोड आणि बागे जिन्ना याचं नाव लॉरेन्स रोड करण्यात आले. गेल्या 2 महिन्यात लाहोरच्या अनेक भागांमध्ये जुन्या नावांचे नवीन साईन बोर्ड लावण्यात आलेत. यापैकी ब्रिटिश काळात बागे जिन्ना हे ठिकाण लाहोरमधल्या सर्वात प्रसिद्ध भागांपैकी एक मानलं जायचं आणि आजही ते शहराची ओळख मानलं जातं. त्यानंतर कृष्णानगर हा त्या काळात सुशिक्षित हिंदू कुटुंबाचा भाग मानला जायचा, जिथे व्यापारी, शिक्षक आणि सरकारी नोकरी करणारे लोक राहत होते. अशाच प्रकारे संतनगर हा भाग शीख आणि हिंदू कुटुंबांची निवास वसाहत म्हणून ओळखला जायचा, जिथे पंजाबी संस्कृतीची झलक स्पष्ट पाहायला मिळायची. त्यानंतर जैन मंदिर चौक हा तिथल्या प्राचीन जैन मंदिरामुळे आणि त्या परिसरात राहणाऱ्या जैन व्यापाऱ्यांमुळे प्रसिद्ध होता. तर धर्मपुरा हा भाग असा होता जिथे लहान बाजारपेठा, जुनी घरं आणि हिंदू शीख कुटुंबांची मोठी वस्ती होती. मात्र फाळणीनंतर जेव्हा शहराचा चेहरा-मोहरा बदलला, तेव्हा या भागांची नावं सुद्धा बदलण्यात आली. वर्ल्ड सिटी ऑफ लाहोरचे माजी डायरेक्टर जनरल आणि LAARचे सचिव कमरान लशारी यांनी द प्रिंटशी बोलताना सांगितलं की अनेक ठिकाणांची नावं ही अधिकृतरित्या बदलली गेली असली तरी आजही लोक त्या जागांना जुन्याच नावांनी ओळखतात. कदाचित त्यामुळेच जवळपास 79 वर्षांनंतर सुद्धा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या मरियम नवाज सरकारने पुन्हा नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय. मरियम नवाज या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत. त्यांनी लाहोर ऑथॉरिटी ऑफ हेरिटेज रिव्हायवल म्हणजेच LAARचा नावाचा एक मोठा हेरिटेज प्रोजेक्ट सुरू केला. या संपूर्ण प्रकल्पावर जवळपास 50 बिलियन म्हणजेच 5000 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च होणार आहेत. आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे जुन्या लाहोरची हरवलेली ओळख पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करणं. लाहोरमध्ये आजही 100 पेक्षा जास्त अशा इमारती आहेत ज्यांना अधिकृतपणे हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आलाय. यामध्ये अनेक जुनी मंदिरं, गुरुद्वारा आहेत ज्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी केली जाणार आहे. इतकंच नाही तर शीख कालखंडाशी संबंधित वारशावरही मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. तसंच महाराजा रणजित सिंग यांच्याशी संबंधित ऐतिहासिक वस्तू आणि ठिकाणं सुद्धा पुन्हा पुनर्संचयित केली जात आहेत. आता पाकिस्तानी मीडियानुसार हा प्रकल्प पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय. मात्र ते पंतप्रधान असताना या प्रकल्पावर अपेक्षेप्रमाणे फारसं काम होऊ शकलं नाही. LAARचे सचिव कामरान लशारी यांनी असंही सांगितलं की हा संपूर्ण उपक्रम म्हणजे इतिहासाच्या पुनरुज्जीवन मोहिमेचाच एक भाग आहे. मिया नवाज शरीफ अनेकदा असा मुद्दा मांडायचे की इतिहासाशी जोडलेली नावं बदलण्याची गरज काय, कारण जी मूळ नावं वर्षानुवर्ष लोकांच्या स्मरणात आहेत, लोकप्रिय आहेत आणि एका विशिष्ट काळाची ओळख जपतात, ती जशीच्या तशीच राहायला हवी. कारण अनेकदा असं होतं की अधिकृतरित्या नावं बदलली गेली तरी लोक आजही त्या जागांना जुन्याच नावांनी ओळखतात आणि त्याच नावांनी हाका मारतात. कट्टरतेने ज्या देशाचं गेल्या 75 वर्षात वाटोळं केलं, फाळणीनंतर त्यांनी आपला सांस्कृतिक वारसाच नाकारला, इतकं की जो पतंग महोत्सव लाहोरची जान होता त्यावर सुद्धा अनेक वर्ष बंदी घातली गेली. त्याच लाहोरमध्ये जुनी नावं परत वापरण्याची इच्छा मरियम नवाज सरकारला झाली. आता हा बदल त्यांनी अचानक का केला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण हेरिटेज गुंतवणूक हे वरवर पुढे करण्यात आलेलं कारणही असूच शकतं. मात्र धर्म आणि राजकीय सत्ता वेगळ्या असल्या तरी सांस्कृतिक वारसा पुसून टाकणं अत्यंत अवघड असतं आणि तो पुसायचा प्रयत्न केला तर आपली ही ओळख
पुसट होते हे जगात अनेकदा सिद्ध सुद्धा झाले. लाहोरी माणसांनी बदललेली नावं कधीही स्वीकारली नव्हतीच. आता ती जुनी नावं पुन्हा सरकारी कागदांवर येतील इतकंच. काळाची चक्र अशीही फिरतात. काळ बदलतो आणि तोच सर्वाधिक शक्तिशाली असतो हा धडा सत्ताधीशांनी सर्वत्र वेळीच शिकलेला बरा.